पण पाहत आहात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू, आपुलकीचं आणि चवीचं नातं 75 वर्षांचं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पार्टीच्या वेळी दिशा सालियनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे हजर असल्याचे डिजिटल पुरावे. दिशाच्या वडिलांच्या वकिलांचा मोठा दावा. आदित्य ठाकरे रिया चक्रवर्तीचा अनेक वर्षांपासून संबंध असल्याचाही आरोप. दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेत गदारोळ. दिशाच्या वडिलांनी आरोप केल्यांना अटक करण्याची नितेश राणेंची मागणी. एसआयटी चौकशी कधी पूर्ण होणार, भाजप आमदार अमित साटम यांचा सवाल. संजय राठोड जयकुमार गोरेंचा राजीनामा घ्या. विधान परिषदेत अनिल परबांचा हल्लाबोल. तर उद्धव ठाकरेंना विचारा, राठोडांना का क्लीन चिट दिली. चित्रा वाघांचा पलटवार. दिशा सालियन प्रकरणावरून जोरदार खडाजंगी. दिशा सालियन प्रकरणावरून शिंदे गटात मतभेद. पुरावे नसल्यानं आदित्य ठाकरेंना क्लीन चिट, तर जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, संजय शिरसाटांचं मत. हिंसाचाराला जबाबदार 34 सोशल मीडिया हँडलची ओळख सायबरकडून निश्चित. सर्वांवर 4 गुन्ह्यांची नोंद. बांगलादेशातून चालवल्या जाणाऱ्या फेसबुक अकाउंटचाही समावेश. कव्हर हटाव आंदोलनाचे व्हिडिओ बनवून अफवा पसरवल्याचा प्राथमिक अंदाज. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नागपूर पोलिसांचं पत्र. आतापर्यंत 50 आरोपी निश्चित. फहीम खानसह 6 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा. नागपूरमध्ये 2 पोलीस स्टेशन हद्दीतील संचारबंदी पूर्णपणे उठवली. काही भागात 4 तास शिथिलता, तर हिंसाचार झालेल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी कायम. नागपूर हिंसाचारामागे लखनौच्या कमलेश तिवारी हत्याकांडातील आरोपी असीम अली असल्याचा पोलिसांना संशय. नागपुरातल्या गुप्त बैठकीतही सहभाग. महाराष्ट्र एटीएस पाठोपाठ एनआयएची नागपूर राडा तपासात एंट्री. नागपूरच्या राड्यामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा एनआयए घेणार शोध. मविया नेत्यांच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट. विधान परिषद सभापतींचा पक्षपात. विधिमंडळात नियमानुसार कामकाज होत नसल्याची तक्रार. मस्साजोग सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 100 दिवस पूर्ण. कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलीस अपयशी. 100 दिवसात कराड गँगवर आरोपपत्र आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा. छत्तीसगडमध्ये 2 वेगवेगळ्या चकमकीत 22 नक्षल्यांना कंठस्नान. बिजापूरमध्ये 18, नारायणपूरमध्ये 4 नक्षली ठार. पोलीस दलातील 1 जवान शहीद. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघा एबीपी माझा.